students. So as discussed, today we are going to start about the process capability. Process capability मित्रांनो आपण मागच्या लेक्चरला 6 सिग्मा स्टडी केलेला आहे. एनडी करू सगळ्यांना आठवतंय मित्रांनो? असं काहीतरी मी ड्रॉ केला होता चार्ट, लॉट साइज आणि त्याचा एक्स बार इथं आपण एक्स बार कॅल्क्युलेट केला. इकडं 1 सिग्मा, इकडं 2 सिग्मा, इकडं -1 सिग्मा, -2 सिग्मा, -3 सिग्मा, +2 सिग्मा, +3 सिग्मा, and this normal distribution curve we have marked bell shaped curve, and within this ±3 sigma total 99.73% of the job should lie. त्याच्या बाहेर जाणार आहे ते रिजेक्शन होणार आहे हे डिस्कस केलं होतं. मित्रांनो आज आपण प्रोसेस कॅपॅबिलिटीला सुरुवात करतोय. प्रोसेस कॅपॅबिलिटी म्हणजे काय तर हेच जे की आपल्या नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व मध्ये जेवढे जॉब बसतात ते 99.7% जॉब हवेत. आणि याच्याप्रमाणे काय आपण कॅल्क्युलेट करू शकतो तर ती जी काय प्रोसेस आहे वेदर इट इज कॅपेबल टू गिव्ह दॅट 6 सिग्मा अचिव्हमेंट ऑर नॉट, म्हणजे तिथे 99.7% जॉब्स हे ओके आहेत की नाहीत हे कन्फर्म करणारी प्रोसिजर आपण इथे डिस्कस करतोय. इट कॅन बी अप्लाइड फॉर द मशीन ऑल्सो, whether that machine is capable to give that so much accuracy or not, and that can be identified with the help of this process capability. Then by definition, what is a process capability? It is a minimum spread of a measurement variation which will include 99.7% of a measurement of a given process. म्हणजे एवढं काय आपण कंपोनंट मेजर करणार आहोत त्याच्यामधले 99.7% जॉब्स हे आपल्या ±3 सिग्मा मध्ये हवेत. ±3 सिग्मा मध्ये हवेत. इकडे -3 सिग्मा, इकडे +3 सिग्मा. याच्यामध्ये जे काय नंबर ऑफ जॉब्स असतील हे टोटल 99.7% जॉब पाहिजेत. ऍक्च्युअली आपल्याला माहिती आहे 99.73% जॉब्स शुड लाई विदिन दिस ±3 सिग्मा, and therefore this process capability is given by 6 sigma. हे लक्षात ठेवा मित्रांनो. process capability is equal to 6 sigma. What is sigma beta? That is nothing but standard deviation. Standard deviation RMS value of the total measurement. So process capability is equal to 6 sigma. आता हे process capability मुळे मला फायदे काय होणार? What are the advantages? How what it going to achieve? So within this we are having, with the help of this process capability we can identify the centering of a process where the total whole process is centered. जेवढे काय नंबर ऑफ कंपोनेंट्स आपण तयार केले त्याचा एव्हरेज कुठे, मीन कुठे, so that central tendency can be identified with the help of this process capability. Then second, position of a process compared to the tolerance. आता बघा मित्रांनो ह्याच्या आपण डेप्थ मध्ये जाणार आहोत. एक डायमेन्शन घेतोय सपोज 40 ± 1. 40 ± 1 that is nothing but maximum value x max is equal to 41 and x min is equal to 39. ह्या दोघांच्या मध्ये जर डायमेन्शन माझे असतील तर ते पूर्ण कंपोनेंट्स आहेत हे ऍक्सेप्टेबल आहेत, पण याच्या बाहेर गेलं तर रिजेक्ट होत असतात. मग हे आणि आपली प्रोसेस कॅपॅबिलिटी स्टडी ह्या दोघांचे कर्व आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहेत. आणि वेदर दॅट प्रोसेस इज सेंटर एक्झॅक्टली विदिन द सेंटर or it is going away from the center, that we can identify that exact position of the process can be identified ki this is a x max, then this is a x min. आपण बघूया हे डिटेल मध्ये, and this is at this point or it is at the center or it is at the bottom, so that can be identified, or it is like this also. So we can go for this, we'll go for this. Let's see. So second position of a process compared to the tolerance ला आपण कंपेअर करू शकतोय. Third we have that is a find piece to piece variation. एक जॉब आपण मेजर करतोय आणि ते चार्ट मध्ये मार्क करतोय. देन हाऊ द व्हेरिएशन इज, म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ जॉब कुठे कोणत्या डायमेन्शनला कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत दॅट ऑल्सो वी कॅन आयडेंटिफाय. कशासाठी गरजेचं आहे? दॅट इज नथिंग बट द गुड असेंब्ली, सिलेक्टिव्ह असेंब्लीसाठी हे खूप महत्वाचं असतं. कंपोनंट ए कंपोनंट बी दोन्ही प्रोड्यूस केलेले आहेत आणि एका सर्टन रेंज मधले जॉब आपण एकत्र घेतले, त्याच रेंज मधले फिमेल पार्ट घेतले, दॅट विल बी कंबाइंड टुगेदर. दॅट कॅन बी पॉसिबल विथ द हेल्प ऑफ दिस. अँड लास्ट वन टू कॅल्क्युलेट द ऍक्च्युअल व्हेरिएबिलिटी. ऍक्च्युअल व्हेरिएबिलिटी व्हेरिएशन विदिन दॅट कंपोनंट्स इटसेल्फ दॅट कॅन बी आयडेंटिफाईड इझिली. आपण टॉलरन्स जर म्हटलं तर मग फक्त एवढं म्हणतो की जॉब ऍक्सेप्टेबल जॉब आहेत दे विल बी विदिन 39 to 41 mm डायमेन्शन. पण ऍक्च्युअल जे तयार झालेले जॉब आहेत त्याच्या आपण व्हेरिएबिलिटी मेजर करायची असेल देन आय हॅव टू गो फॉर द प्रोसेस कॅपॅबिलिटी. होप यू हॅव
अंडरस्टूड दिस. जसं मी म्हटलं की विथ द हेल्प ऑफ दिस टॉलरन्स अँड द प्रोसेस कॅपॅबिलिटी, द नेचर ऑफ दॅट डेटा or whole lot, how it is that I wanted to identify with comparison with the tolerance. So different possibilities of a process capabilities, different possibilities. मित्रांनो लक्षात येत असेल तुमच्या थोडंसं हे आता, different possibilities of a process capability. याच्यामध्ये 3 पॉइंट तयार होणार आहेत. फर्स्ट, टॉलरन्स बरोबर आपण 6 सिग्मा कंपेअर करतोय. सो इफ एक्स मॅक्स मायनस एक्स मेन इज ग्रेटर दॅन 6 सिग्मा, टॉलरन्स व्हॅल्यू ही प्रोसेस कॅपॅबिलिटी पेक्षा जास्त असेल तर कसं मार्क करू शकतोय बघा. दिस इज एक्स मॅक्स अँड दिस इज एक्स मेन, मिनिमम टू मॅक्सिमम. जसं आता म्हटलं 39 अँड 41, एक्झाम्पलच तुमच्या पुढे मांडतो. 40 प्लस मायनस 1 म्हणजेच मित्रांनो एक्स मॅक्स इज इक्वल टू 41, एक्स मेन इज इक्वल टू 39. म्हणजे मिनिमम डायमेन्शन 39, मॅक्सिमम डायमेन्शन 41, याच्यामध्ये जॉब असेल तर तो ऍक्सेप्टेबल आहे. जर का असं हे टॉलरन्सेस झाले 6 सिग्मा पेक्षा हे मोठी व्हॅल्यू आहे, म्हणजे हा डिफरन्स आहे हा 6 सिग्मा पेक्षा जास्त आहे. म्हणजेच आपला जो चार्ट असेल प्रोसेस कॅपॅबिलिटी कर्व हा असा असू शकतो. इट कॅन बी लाईक दिस ऑल्सो, इट कॅन बी लाईक दिस. एनिवे दिस इज नथिंग बट द प्रोसेस कॅपॅबिलिटी, दिस इज नथिंग बट द 6 सिग्मा. आणि एक्स मॅक्स मायनस एक्स मेन हे व्हॅल्यू 6 सिग्मा पेक्षा जास्त आहे. तर काय होतंय, देर इज नो रिजेक्शन, प्रोसेस इज विदिन द लिमिट. सो रिजेक्शन याच्यामध्ये काहीच नाही, डिफेक्टिव्ह कॉम्पोनंट नाही आहेत असं लक्षात येत असतं. म्हणजे प्रोसेस इज विदिन अ कंट्रोल आणि प्रोसेस इज सेंटर्ड ऑल्सो, आतमध्येच आहे ती. 6 सिग्मा पेक्षा मोठे टॉलरन्स म्हणजे टॉलरन्स खूप जास्त आहे. देन ऑल्सो वी आर कॉन्सन्ट्रेटिंग दॅट प्रोसेस. सगळे जॉब आहे ते एका सर्टन रेंज मध्येच तयार करते आपली प्रोसेस आहे ती, किंवा एखादी मशीन आहे ती. सो देर इज नो रिजेक्शन, व्हेरी गुड प्रोसेस, नो नेसेसरी टू चेंज ऑल्सो. म्हणजे आपल्याला हे जे प्रोडक्शन होईल ते याच्यामध्ये पाहिजे, ह्या प्रोसेस प्रमाणे पाहिजे, ह्या कंडिशन प्रमाणे पाहिजे. सो पहिली कंडिशन एक्स मॅक्स मायनस एक्स मेन इज ग्रेटर दॅन 6 सिग्मा. याच्यामध्ये डेफिनेशन वाइज द ग्राफ शोज द व्हेरिएशन possibilities with any position, practically all products manufactured will meet the specification. म्हणजे व्हेरी गुड प्रोसेस. जर का मी सेकंड कंडिशन तुमच्या पुढे मांडली, एक्स मॅक्स मायनस एक्स मेन इज लेस दॅन 6 सिग्मा. सेकंड जर म्हटलं तर एक्स मॅक्स मायनस एक्स मेन इज लेस दॅन 6 सिग्मा. याचा मिनिंग बघा, हा आपला आहे एक्स मॅक्स, हा आहे एक्स मेन, आणि याच्यामध्ये येणारा आपला 6 सिग्मा. 6 सिग्मा पेक्षा हे कमी आहे. म्हणजे काय झालं राजानो, इट इज लाईक दिस. म्हणजेच हे जे बाहेरचं आहे ते काय झालं, हे झालं रिजेक्शन. लक्षात घ्या 6 सिग्मा, दिस इज अबाउट द 6 सिग्मा. 6 सिग्मा इज अ ग्रेटर दॅन दॅट ऑफ द एक्स मॅक्स मायनस एक्स मेन. या दोन्हीच्या याच्यापेक्षा ही व्हॅल्यू आहे ती मोठी आहे. म्हणजेच हे झालं ते रिजेक्शन झालं. हे काय झालं, रिजेक्शन, किंवा काय झालं, डिफेक्टिव्ह कॉम्पोनंट्स. हे काय झालं, डिफेक्टिव्ह कॉम्पोनंट्स. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला डिफेक्टिव्ह कॉम्पोनंट भेटणार आहेत. प्रोसेस इज नॉट विदिन अ कंट्रोल. टॉलरन्समध्ये सगळेच्या सगळे कॉम्पोनंट येत नाहीत. जरी ती सेंट्रली लोकेटेड झालेली असेल, 99.7% जॉब याच्यामध्ये आहेत, पण काही जॉब हे 41 पेक्षा मोठे आहेत. बघा मी याला 41 म्हटलं, याला 39 म्हटलेलं आहे. 41 mm पेक्षा काय मोठे आहेत. म्हणजेच काय झालं तर हे रिजेक्शन झालेलं आहे, हे रिजेक्शन होत असतं. सो नॉट गुड. वी हॅव टू आयदर इन्क्रीज द टॉलरन्स or we have to make a process stringent, we have to change the production process. याच्यामध्ये बघा काय करेक्टिव्ह ऍक्शन काय घेऊ शकतो आपण, इथं इन्क्रीज द टॉलरन्स, इन्क्रीज द टॉलरन्स. म्हणजे प्रोडक्शन प्रोसेस मध्ये अगोदर टॉलरन्सेस वाढवून द्या, म्हणजे सगळे जे बाहेर जाणारे जॉब आहेत ते एक्सेप्ट होतील. सेकंड, चेंज द प्रोसेस.
चेंज द प्रोडक्शन प्रोसेस. प्रोडक्शन प्रोसेसमध्ये बरेच चेंजेस आणावे लागतील आपल्याला. सो ते कसे आणायचे? चेंज द मशीन, ऑपरेटर स्किल नीड टू बी इम्प्रूव्ड, देन some measurement processes also should be, that is in process inspections should be introduced. So initial inspection need to be introduced. So by taking some corrective actions, PM schedules, preventive maintenance schedules of the machines, that we need to change. कमी करायचं त्याची टाइम स्पॅन असेल तो. पहिले आपण 2 महिन्याला चेक करत असू मशीन, तर मेंटेन करत असू, तर आता 1 महिन्यावर या, जेणेकरून आपली मशीन कॅपेबल होईल. अँड दॅट ऑल द कंपोनेंट्स विल लाय विदिन द टॉलरन्स, that is x max minus x min. So second condition, x max minus x min is less than 6 month, not a favorable condition. ही आपल्यासाठी चांगली नाही आहे, आपल्याला चेंज करावी लागणार. पहिली कंडिशन फेवरेबल होती, सेकंड कंडिशन नॉट फेवरेबल. अँड टू गेट द करेक्टनेस वी हॅव टू इन्क्रीज द टॉलरन्स. सेकंड, वी हॅव टू चेंज द प्रोडक्शन प्रोसेस ऑल्सो. प्रोसेस चेंज करा, जेणेकरून आपलं जे काही ही प्रोसेस आपल्याला चेंज करून एक्स मॅक्स आणि एक्स मिनच्या याच्यामध्ये यायला पाहिजे 6 सिग्मा. दॅट टाइम वी कॅन से प्रोडक्शन प्रोसेस इज विदिन अ कंट्रोल. डू रिमेंबर दिस. आणि तिसरी कंडिशन, इफ एक्स मॅक्स मायनस एक्स मेन इज इक्वल टू 6 सिग्मा. जर असं म्हटलं तर काय तुमच्या लक्षात येत असेल बघा, चार्ट लक्षात घ्या तुम्ही. आता एक्स मॅक्स इथं असणारा हा एक्स मेन, मिनिमम टॉलरन्स, दोन्ही मधला डिफरन्स एक्स मॅक्स मायनस एक्स मेन हा डिफरन्स आहे. याच्यामध्ये मी जर का 6 सिग्मा मार्क केला आणि 6 सिग्मा इज इक्वल टू एक्स मॅक्स मायनस एक्स मेन, म्हणजे सगळेच्या सगळे जॉब हे इथेच असणार आहेत याच्यामध्येच. 6 सिग्मा हा आहे तो 6 सिग्माच तयार झाला बघा, हा 6 सिग्मा. देर इज नो रिजेक्शन, देर इज नो डिफेक्टिव्ह. पण जर का मायनर इन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये व्हेरिएशन जरी आलं तरी हे इकडे शिफ्ट होऊ शकतं किंवा खाली शिफ्ट होऊ शकतं. सो दिस एंड टू एंड कंडिशन एकदम बरोबर आहे, पण थोडा जरी प्रॉब्लेम आला तर ते बाहेर जाऊ शकतं. देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रिजेक्शन, देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रिजेक्शन. टेक केअर ऑफ इट. म्हणजे आपल्याला आपली प्रोडक्शन प्रोसेस थोडीशी चेंज करा, जेणेकरून काय होईल, तिथं रिस्कच राहणार नाही. सो आता तरी रिस्क आहे का? जर का याच्यामध्येच राहिली तर नाही आहे, पण थोडं जरी इन्व्हायरमेंटल कंडिशन जरी चेंज झाली, द ऑपरेटर हिज माइंड इज गेटिंग चेंज. क्वालिटी माइंडेडनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तिथे जरी माइंड थोडंसं चेंज झालं, देन देर विल बी रिजेक्शन. नीड टू टेक केअर ऑफ दिस, नीड टू टेक केअर. प्रोसेस आपल्याला चेंज करावी लागेल. तर मित्रांनो, ह्या आर्टिकल मधून आपल्याला काय लक्षात आलं की प्रोसेस कॅपॅबिलिटी व्हर्सेस द टॉलरन्सेस हे दोघांचं कंपॅरिझन आपण करून बघितलं. आणि त्यातून एक लक्षात आलं की आपल्याला प्रोसेस विदिन कंट्रोल कधी आणि आउट ऑफ कंट्रोल कधी असणार आहे, वेअर वी हॅव टू टेक केअर ऑफ दॅट प्रोसेस. हे जर आपल्या लक्षात आलेलं आहे, मग आपल्याला हे टॉलरन्सेस आहेत, प्रोसेस कॅपॅबिलिटी स्टडी करायची, तर मेजरमेंट आपल्याला खूप महत्वाचं आहे. सो एव्हरी टाइम इज इट पॉसिबल टू गो फॉर द 100% इन्स्पेक्शन? जेवढे कॉम्पोनंट तयार केलेत ते सगळ्याचे सगळे मेजर नाही करू शकत आपण. दॅट इज कॉल्ड एज 100% इन्स्पेक्शन. 100% इन्स्पेक्शन इन्व्हॉल्व्स द कॉस्ट. हाऊ? प्रत्येक कॉम्पोनंट चेक करायचं आहे मला. The operator will be busy within that, and within that also one more thing we have to remember, he is a mindset. जो ऑपरेटर आहे तो दिवसभर फक्त मेजरमेंटच काम करतोय. So that will be very hectic work. So he will go wrong also. And in that case, if within a short span of time, if I wanted to check whether that lot is okay or not okay, one another angle also I'll tell you. Some of the tests we are conducting, that is nothing but the destructive testings. डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, प्रत्येक कॉम्पोनंटचं मटेरियल मला चेक करायचं म्हटलं तर मग तयार कधी करायचं? मित्रांनो, प्रत्येक मटेरियल टेस्टिंग करतोय म्हणजे काय, त्या मटेरियलचा तुकडा बाहेर काढून घ्यायचा आहे. पीस ऑफ दॅट मेटल वी हॅव टू रिमूव्ह अँड दॅट नीड टू बी टेस्टेड. जर का सगळे कॉम्पोनंट आपण असे तयार कट करून घ्यायचे म्हटलं, प्रोडक्शन कधी करणार आपण? सो इट नॉट पॉसिबल टू गो फॉर द 100% इन्स्पेक्शन. अँड दॅट्स वाय वी आर गोइंग फॉर द एक्सेप्टन्स सॅम्पलिंग. वी आर गोइंग फॉर एक्सेप्टन्स सॅम्पलिंग. पुढच्या आर्टिकलला सुरुवात करतोय. एक्सेप्टन्स सॅम्पलिंग. मग काय करतोय? आय हॅव अ लॉट ऑफ n नंबर ऑफ कंपोनेंट्स. n लॉट साइज. लॉट साइज एका बॅच मध्ये 1000 कंपोनेंट मी तयार केलेले आहेत. 1000 कंपोनेंट सगळेचे सगळे मी चेक नाही करू शकत. दॅट इज इफ आय एम गोइंग फॉर दॅट, that is nothing but the 100% inspection, which is not possible. जरी पॉसिबल असेल तरी त्याच्यामध्ये एरर येऊ शकतात.
कॉम्पोनंटवरती इम्पॅक्ट होऊ शकतो. सो नॉट फेवरेबल कंडिशन. कॉस्ट पण जास्त लागते. सो लॉट साईज n असेल तर मी त्यातले n कॉम्पोनंटच घेतले. फॉर एक्झाम्पल म्हणून मी इथं लिहितो मी एक्झाम्पल 1000 जर जॉब आहेत, मी काय करतो याच्यातले एक 25 कॉम्पोनंट चेक करायला घेतले. म्हणजे काय, ही सॅम्पल साईज, ही काय झाली सॅम्पल साईज. n इज नथिंग बट द सॅम्पल साईज. आणि याला कंडिशन दिली, याला कंडिशन दिली. मी आता 25 कॉम्पोनंट याच्यातले घेणार. बघा मी काय त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करतोय, ज्यांनी तयार केलेली आहे, वेंडर आहे, सप्लायर आहे, त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट करतोय मी की या प्रोड्युस्ड 1000 कॉम्पोनंट्स, आय पिक अप एनी 25 कॉम्पोनंट्स. कुठलेही त्या 1000 मधले कुठलेही रॅन्डमली पिक करणार आहे. सो दॅट पिकिंग दॅट certain number of components randomly for the inspection purpose, that is called as a sampling. What is a sampling? It is a process of picking certain number of components randomly. कुठल्याही साइडनी जा, त्या 1000 मधले 25 कॉम्पोनंट उचलून घेतले मी, and that is for the inspection purpose. That is called as a sampling process. That is called as sampling process. आता सॅम्पल घेतलं मी n कॉम्पोनंटचं, that is for example 25 कॉम्पोनंट्स मी घेतले. कंडिशन मी दिली, याला कंडिशन दिली की याच्यामधले सी कॉम्पोनंट फॉर एक्झाम्पल 5 कॉम्पोनंट याच्यामध्ये 5 कॉम्पोनंट मॅक्सिमम 5 कॉम्पोनंट मॅक्सिमम डिफेक्टिव्ह असतील. 25 पैकी सी कॉम्पोनंट म्हणजे 5 कॉम्पोनंट डिफेक्टिव्ह असतील तर मी पूर्ण 1000 कॉम्पोनंट घेऊन जाणार आहे. आय ऍक्सेप्ट इट. पण जर का बट if it crosses number of defective components within that 25 component, that is nothing but D. That is nothing but D. Number of defectives. Number of defective components. Actually किती सापडले? Suppose 2च. For example 2च डिफेक्टिव्ह झाले. म्हणजे काय? As D is less than C, whole sample will be accepted. Whole sample 1000, whole lot I'll say, whole lot will be acceptable. पण जर का if D is greater than C, whole lot will be rejected. Whole lot will be rejected. म्हणजे 25 पैकी 25 उचललेत, 25 मी चेक करणार आहे, त्याच्यामध्ये 5 पेक्षा कमी कॉम्पोनंट, 5 किंवा 5 पेक्षा कमी कॉम्पोनंट डिफेक्टिव्ह असतील तर मी पूर्ण लॉट ऍक्सेप्ट करणार आहे. जर का मात्र तिथे 6, 7, 8 म्हणजे 5 पेक्षा जास्त डिफेक्टिव्ह कॉम्पोनंट असतील तर मात्र होल लॉट मी रिजेक्ट करणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज द ऍक्सेप्टन्स सॅम्पलिंग. खूप छान आहे ना मित्रांनो, खूप छान आहे. म्हणजे आपण 25 कॉम्पोनंट चेक करणार आणि त्याच्यावरनं ते सगळं लॉटचं डिसिजन घेणार आहोत. म्हणजे आपण म्हणतो ना शीतावरून भाताची परीक्षा, काहीतरी उलटं पालटं म्हणतात ते. सो तसंच त्याला सॅम्पलिंग इन्स्पेक्शन आपण असं म्हटलेलं आहे. मग हे सॅम्पलिंग इन्स्पेक्शनचे टाइप्स कोणते आहेत बघा. आता याच्यामध्ये सिंगल सॅम्पलिंग, डबल सॅम्पलिंग, आपण मल्टी सॅम्पलिंग असं याच्यामध्ये डिसिजन घेत जाणार आहे. सो फर्स्ट इज सिंगल सॅम्पलिंग प्लॅन. बघा बरं, आता याच्यामध्ये हे कळलं असेल तुम्हाला तर टाइप मध्ये जातो मी. पहिला सिंगल सॅम्पलिंग प्लॅन. ऍक्च्युली मी आता तुमच्याशी डिस्कस केला तो सिंगल सॅम्पलिंगच होता. सिंगल सॅम्पलिंग मध्ये बघा एक चार्ट मी तुमच्या पुढे मांडतोय. दॅट इज नथिंग बट इन्स्पेक्ट सॅम्पल ऑफ n पीसेस. इन्स्पेक्ट sample of n pieces. n पीसेसचं सॅम्पल घेतला आपण. म्हणजेच आता बोलल्याप्रमाणे 25 कॉम्पोनंट आपण सिलेक्ट केलेत. बघा तुमच्या लक्षात येत असेल असं. आता लॉट साईज 1000, कॅपिटल N, स्मॉल n, सॅम्पल साईज 25 कॉम्पोनंट घेतले. ते चेक केले मी. इफ नंबर ऑफ डिफेक्टिव्ह आर, इथं मग कंडिशन देतोय बघा. इफ नंबर ऑफ डिफेक्टिव्स आर म्हणजेच इथं डी. आता हे कशापेक्षा, सी पेक्षा जास्त किंवा सी पेक्षा कमी आहेत का, आणि त्याप्रमाणे आपण डिसिजन घेणार आहोत. म्हणून डज नॉट एक्सीड सी. इफ नंबर ऑफ डिफेक्टिव्ह कॉम्पोनंट डी डज नॉट एक्सीड सी. सी कंडिशन दिलेली आहे आपण इथं. जसं म्हटलं की 5 कॉम्पोनंट मॅक्सिमम 5 डिफेक्टिव्ह असतील तर ती कंडिशन इथं आली. 25 पैकी नंबर ऑफ डिफेक्टिव्ह जर का सी पेक्षा कमी आहेत, ऍक्सेप्ट द लॉट. ऍक्सेप्ट द
लॉट, पूर्ण लॉट एक्सेप्ट करायचा. पण जर का नंबर ऑफ डिफेक्टिव्ह डी आर ग्रेटर दॅन सी आपण कंडिशन दिलेली आहे ती 5 कंपोनंट पेक्षा नंबर ऑफ डिफेक्टिव्ह जास्त झाले तर डायरेक्टली रिजेक्ट करा. रिजेक्ट द लॉट. दिस इज कॉल्ड ॲज सिंगल सॅम्पलिंग इन्स्पेक्शन. दिस इज कॉल्ड ॲज सिंगल सॅम्पलिंग प्लॅन. मित्रांनो, असं पण होऊ शकतं याच्यामध्ये की 1000 कंपोनंट मध्ये 10च डिफेक्टिव्ह होते आणि मी सॅम्पल ज्यावेळेस उचलले त्यावेळेस त्यातले 25 कंपोनंट उचलणार आहे, 25 मधले 7 कंपोनंट डिफेक्टिव्ह आले माझ्याकडे. दॅट इज अ लॉस ऑफ द प्रोड्युसर ना. बघा 10च डिफेक्टिव्ह आहेत, 1000 पैकी 10च डिफेक्टिव्ह आहेत आणि मी तर कंडिशन काय दिली, 25 पैकी 5 पर्यंत चालेल, पण तिथं माझ्याकडे 7 आले. पूर्ण लॉट रिजेक्ट होतोय. प्रोड्युसर रिस्क. दॅट इज कॉल्ड एज प्रोड्युसर रिस्क. पण कधी कधी असं पण होईल की माझ्या 1000च्या लॉटमध्ये 60-70 कंपोनंट डिफेक्टिव्ह आहेत, पण मी ज्यावेळेस 25 कंपोनंट सॅम्पलिंगला उचलतोय त्यावेळेस ते टोटल डिफेक्टिव्ह मधले फक्त 2च डिफेक्टिव्ह आले, 23 चांगले आले आणि 2 डिफेक्टिव्ह आले. पूर्ण लॉट मी ऍक्सेप्ट करणार आहे, पण त्याच्यामध्ये 60-70 डिफेक्टिव्ह आहेत लॉटमध्ये. असं पण होऊ शकतो. कस्टमर रिस्क. इट इज कॉल्ड एज कस्टमर रिस्क ऑर कंझ्युमर रिस्क. हे पण आपल्या लक्षात यायला पाहिजे. आणि अशा वेळेस मग दोन्ही अँगलने विचार करावा लागतो आणि थोडंसं सप्लायरला स्ट्रिंजंट पकडलंच पाहिजे, अदरवाइज क्वालिटी आय नॉट गेट. अँड दॅट्स वाय आय एम गोइंग फॉर जनरली फॉर मल्टी सॅम्पलिंग प्लॅन ऑर डबल सॅम्पलिंग प्लॅन. चला त्याच्या अगोदर डबल सॅम्पलिंग प्लॅन मार्क करतो तुमच्याकडे. डबल सॅम्पलिंग प्लॅन. सिंगल सॅम्पलिंग प्लॅन लक्षात आला असेल तुमच्या, नसेल थांबा तिथे, परत एकदा ऐका, चार्ट समजून घ्या. सो वी हॅव डबल सॅम्पलिंग प्लॅन. व्यवस्थित बघा, तो जर समजला तरच पुढे जाऊया आपण. नाव इन्स्पेक्ट बघूया. डबल इन्स्पेक्ट सॅम्पल. सॅम्पल मध्ये मी N1 कंपोनंट घेतोय. इन्स्पेक्ट सॅम्पल्स N1 सॅम्पल घेतले म्हणजे मी 1000 कंपोनंट आहेत, 1000 मधले 25 कंपोनंट घेतलेले आहेत मी. बघा 1000 मधले इथं असं लिहित जातो मी, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे N इज इक्वल टू 1000 आहेत लॉट साईज, त्यातले मी N1 इज इक्वल टू 25 दिलेला आहे आणि इथं कंडिशन देतोय मी. याच्यात कंडिशन देतोय, जर का पहिल्यांदा आपण चेक केलं आणि याच्यामध्ये C1 इज इक्वल टू 3, C2 इज इक्वल टू 5 असं काहीतरी लिहिलंय मी. इथं काहीतरी लिहितोय बघा, C1 C2 काय मिनिंग आहेत, आल पुट इन फ्रंट ऑफ यू. 25 कंपोनंट चेक केले मी आणि 25 कंपोनंट मध्ये नंबर ऑफ डिफेक्टिव्ह हे 3 पेक्षा कमी आले तर काय मित्रांनो, 3 पेक्षा कमी आले तर परत डबल सॅम्पल घ्यायला जाऊच नका तुम्ही. कळतंय तुम्हाला? बघा काय म्हणतोय मी. इन्स्पेक्ट सॅम्पल N1 आणि म्हणून इथं कंडिशन देतोय मी इथं, इफ द नंबर ऑफ डिफेक्टिव्ह, इफ द नंबर ऑफ डिफेक्टिव्ह म्हणजेच हे डी, म्हणजेच हे डी, 3 कंडिशन द्याव्या लागणार आहेत. डी इज लेस दॅन C1, डज नॉट एक्सीड C1, डज नॉट एक्सीड C1. So we got here very good condition. C1 पेक्षा नंबर ऑफ डिफेक्टिव्ह कमी आहेत. जर का असं झालं तर पूर्ण लॉट एक्सेप्ट करा. पूर्ण लॉट एक्सेप्ट करा. एक्सेप्ट द लॉट. एक्सेप्ट द लॉट. परत पुढे जायची गरज नाही. म्हणजे 3 पेक्षा कमी आहेत म्हणजे खूपच कमी झाले डिफेक्टिव्ह कंपोनंट्स आहेत ते. व्हेरी गुड. जर का याच्यामध्ये पुढची कंडिशन दिली, एक्सीड द C1, C1 पेक्षा जास्त जर असतील तर काय करणार मी? तर मित्रांनो मी किंवा एक्स्ट्रीम सांगतो, C2 पेक्षा जास्त झाले तर, आणि C1 आणि C2 च्या मध्ये असेल तर आपण तिसरी कंडिशन तयार करू. इथं एक्सीड्स C2 म्हणजे पहिल्याचे सॅम्पल घेतलंय 25 कंपोनंटचं, त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिफेक्टिव्ह हे 5 पेक्षा जास्त आले, 6-7 डिफेक्टिव्ह सापडले मला. डायरेक्टली रिजेक्ट द लॉट. रिजेक्ट द
लॉट रिजेक्ट केला मी मित्रांनो. डबल सॅम्पलिंग पण करायचं नाही, 5 पेक्षा जास्त डिफेक्टिव्ह झाले. जर का नंबर ऑफ डिफेक्टिव्ह 4 आले तर काय करायचं? नंबर ऑफ डिफेक्टिव्ह 4 म्हणजे काय? 3 आणि 5च्या मध्ये. म्हणून मी इथं तिसरी कंडिशन तयार करतोय. दॅट इज नथिंग बट नंबर ऑफ डिफेक्टिव्ह डी आर डिफेक्टिव्ह that is nothing but D greater than C1 less than C2 जर असतील तर. बघा लक्षात येते का? इथं 3 पेक्षा कमी, इथं 5 पेक्षा जास्त, पण इथं 3 आणि 5च्या मध्ये म्हणजे 4 आहेत सपोज डिफेक्टिव्ह. जर का असं झालं तर मात्र मला डबल सॅम्पल घ्यायचं आहे. मला इथं सिलेक्ट द सॅम्पल N2. सो नंबर ऑफ डिफेक्टिव्ह इन द फर्स्ट अँड सेकंड सॅम्पल्स कंबाइंड N1 अँड N2 म्हणजे आपल्याला इथं सॅम्पल घ्यायचंय. सो select the second sample N2 सॅम्पल आपण हातामध्ये घेतलं मित्रांनो. जनरली N2 सॅम्पल हे N1 पेक्षा जास्त असावं. पहिले N1 किती मी म्हटलं तुम्हाला 25 कंपोनंट घ्या, इथं मात्र घेत असताना 40-50 कंपोनंट घेत चला. डबल शक्यतो घेतले जातात, 50 कंपोनंट घेतले जातात. आणि याच्यामधनं मग कंडिशन तयार झाली. आता नंबर ऑफ डिफेक्टिव्ह टोटल नंबर ऑफ डिफेक्टिव्ह म्हणजे काय? इथं हा D1 जर असेल तर, आणि इथं असणारे टोटल N2 मधनं मिळणारे D2, दॅट इज नथिंग बट टोटल नंबर ऑफ डिफेक्टिव्ह फ्रॉम N1 प्लस N2 R म्हणजे हे D1 प्लस D2. पहिले किती डिफेक्टिव्ह आहेत? सपोज पहिले किती आहेत? 4. आणि आता परत N2 मी घेतलेला आहे, ते पण इथं लक्षात घ्यावं लागणार आहे. ते टोटल नंबर ऑफ डिफेक्टिव्ह इथले D1, इथं मिळणारे परत D2. याच्यातनं किती आपल्याला डिफेक्टिव्ह भेटले? सपोज याच्यामधनं मला टोटल डिफेक्टिव्ह याच्यामधून मला D2 भेटले. N2 मध्ये D2 सॅम्पल डिफेक्टिव्ह भेटले. किती भेटला रे? सपोज एकच भेटला डिफेक्टिव्ह. 50 मध्ये एकच डिफेक्टिव्ह भेटला मला. तर किती झाले? पहिले 4 आणि परत 1, 5 कंपोनंट झाले. जर का इथं मी असं म्हटलं टोटल नंबर ऑफ डिफेक्टिव्ह D1 प्लस D2 हे दोन्ही जर का लेस दॅन C2 म्हणजे 4 आणि 1 5, आपण C2 तिथे 5 घेतोय. सपोज 5 किंवा 6 आहे इथं, त्याच्यापेक्षा कमी आलेले आहेत हे. तर मग एक्सेप्ट द लॉट एक्सेप्ट करा. म्हणजे इथं रिजेक्ट होत होता C1च्या कंडिशन प्रमाणे, त्याला परत एक्सेप्ट केला. कारण की परत सॅम्पल घेतलं, डबल सॅम्पल घेतलं, तरी पण त्याच्यात नंबर ऑफ डिफेक्टिव्ह कमी आहेत. म्हणजे अरे हा पहिल्यांदा जास्त आले असतील, परत कमी येत आहेत. म्हणजे जरी सॅम्पल साईज वाढवली तरी पण कमी येतात. म्हणजे आपला हा लॉट आहे तो एक्सेप्टेबल आहे. सो नो रिस्क, प्रोड्युसर रिस्क आणि कंझ्युमर रिस्क दोन्ही पण नलिफाय होत असतात, मिटिगेट होत असतात. पण जर का इथं ग्रेटर दॅन C2 5 पेक्षा जास्त झाले, म्हणजे पहिले 4 होते आणि आता पुन्हा 3 सापडले, 4 आणि 3 7, म्हणजे C2 पेक्षा जास्त झालं. रिजेक्ट द लॉट. This is called as a double sampling inspection. This is called as a double sampling plan of the sampling inspection. होप कळालं असेल तुम्हाला. हे पण व्यवस्थित ऐका, पुन्हा ऐका हे आणि त्याप्रमाणे पुढे जावा. ऍडव्हान्टेजेस आहेत, ऍडव्हान्टेजेस आहेत त्याच्यामध्ये. कारण की 1000 कंपोनंट चेक करणं पॉसिबल नाही आणि हे दररोजचं काम आहे, एका दिवसाचं नाही आहे. And due to that, time required for that inspection is very high. So I have to go for the sampling inspection. And due to this, suppliers also will work very carefully. की अरे बाबांनो मी तयार केले कंपोनंट 1000 कंपोनंट, पण त्याच्यामध्ये जर का नंबर ऑफ डिफेक्टिव्ह वाढले तर काय होईल? पूर्ण लॉट रिजेक्ट होईल, परत त्याला काम करावं लागेल त्याच्यावर. सो वी हॅव टू टेक केअर. मग तो सप्लायर केअर घेत असतो. सो दिस हेल्प्स अस टू रिड्यूस द टाइम. इन्स्पेक्शन कॉस्ट इज ऑल्सो गेटिंग रिड्यूस्ड. इम्पॅक्ट ऑन द इन्स्पेक्टेड कंपोनंट, जसं की आपण इन्स्पेक्शन करत असताना त्याला डॅमेजेस होत असतात, दॅट विल बी रिड्यूस्ड ऑल्सो. सो दिस सॅम्पलिंग इन्स्पेक्शन हेल्प अस टू गेट द ग्रेट क्वालिटी. Cost of the inspection is also getting decreased. Accordingly, we are going for the multi-sampling also. So, as per the requirement, we can have very good advantages also. आणि मेथड आपण त्याच्यामधनं डेव्हलप करू शकतोय. मित्रांनो,
आता हे सॅम्पलिंग इन्स्पेक्शन जरी म्हटलं की अरे किती छान ऍडव्हान्टेजेस वगैरे आहेत, पण तिथं काही रिस्क पण आहे. जसं मगाशी म्हटलं की नंबर ऑफ डिफेक्टिव्ह कॉम्पोनंट खूप कमी आहेत, 1000मधले 10 कॉम्पोनंट डिफेक्टिव्ह आहेत. पण उचलता 25 कॉम्पोनंट उचलताना मी ते 10च्या 10 पण आले, 15 चांगल्याने 10 डिफेक्टिव्ह आले. कुणाची रिस्क झाली? प्रोड्युसर रिस्क. मग हे एखाद्या चार्टवरती मार्क करता येईल का? हो, एक चार्ट आहे, आणि तो कोणता? मग ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक कर्व. म्हणून मी पुढे चाललोय, ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक कर्व. चला नवीन आर्टिकलला जाऊया मित्रांनो. समजतंय तुम्हाला? चा ओसी कर्व, ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक कर्व. ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक कर्व. ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक कर्व, यालाच ओसी कर्व असं म्हटलं जातं. ओसी कर्व कळेल तुम्हाला बघा याच्यामध्ये. मी कंडिशन देतो, आयडियल ओसी कर्व. फर्स्ट ऑफ ऑल आय मार्क आयडियल ओसी कर्व. आयडियल खूपच चांगला म्हणजे काय मित्रांनो? याच्यामध्ये एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, अब्सिसा ऑर्डिनेट. अब्सिसावरती एक्स ऍक्सिस वरती दॅट इज अ पर्सेंट डिफेक्टिव्ह, आणि वर्टिकल वरती प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स मार्क करायचे आपल्याला. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स मार्क करायचे. इकडे एक, इकडे एक, आणि कंडिशन देतो मगाशी सांगितल्याप्रमाणे की 3% कॉम्पोनंट्स पर्यंत आपण ऍक्सेप्ट करणार आहोत. जर का 3 पेक्षा जास्त, जसं की मगाशी म्हटलं मी की 25 कॉम्पोनंट आहेत, 25 पैकी C1 कंडिशन पर्यंत आपण ऍक्सेप्ट करतोय. सपोज दिस कंडिशन इज 3. मग 3 कॉम्पोनंट पर्यंत असतील. ऍक्च्युअली इनकमिंग पर्सेंट डिफेक्टिव्ह, इनकमिंग जे आलेले आहेत ते थेरॉटिकली असं म्हणतोय की हे जे काय 1000 कॉम्पोनंट आहेत, 1000 मधले 3 कॉम्पोनंटच माझे डिफेक्टिव्ह आहेत. तयार करतानाच 3 डिफेक्टिव्ह झाले. मग थेरॉटिकली करू काय सांगतो की 3 पर्यंत 100% प्रोबॅबिलिटी आहे तिथे, 100% प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स. या कंडिशन टोटल याच्यामध्ये 3च डिफेक्टिव्ह आहेत असं कन्सिडर करतो की 3च्या 3 सापडणार आहेत त्या सॅम्पलमध्ये. मला 1000 पैकी 3 डिफेक्टिव्ह आहेत आणि 3च्या 3 ते 25 मध्ये कॉम्पोनंट ते 3 पण सापडणार आहेत 25 सॅम्पल साईज मध्ये. असं होतं का? ऍक्च्युअली नाही, म्हणून तरी त्याला आयडियल ओसी कर्व म्हणतो आपण. आणि 3 नंतर मात्र तो इथून पुढे रिजेक्टेड. सो दिस इज द रिजेक्टेड. सो 0% प्रोबॅबिलिटी, 0% प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स. म्हणजेच इथं आपल्याला ही एक्सेप्ट होणार आहे ही. सो दिस इज नथिंग बट द surely there will be acceptance, and beyond this there will be rejection. पण असं नाही होत. सगळेचे सगळे कसे सापडतील? 1000पैकी 3च कॉम्पोनंट डिफेक्टिव्ह आहेत आणि ते 3च्या 3 सापडले 25 मध्ये. असं नाही होत. हा, काय वेळा सापडतील, काय वेळा. म्हणूनच प्रोबॅबिलिटी शब्द आलेला आहे. मग इन ऍक्च्युअल हा ओसी कर्व कसा असेल हा समजलाय तुम्हाला की 100% जे काय डिफेक्टिव्ह आहेत ते 100च्या 100 टक्के डिफेक्टिव्ह ते सॅम्पलमध्ये सापडलेत असं कन्सिडर करतोय आपण इथं. पण इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस इट इज नॉट पॉसिबल. इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस एव्हरी टाइम इट इज नॉट पॉसिबल. मग ऍक्च्युअल कर्व कसा येत असतो? मग ऍक्च्युअल कर्व मध्ये इथं पण इनकमिंग पर्सेंट डिफेक्टिव्ह, इनकमिंग पर्सेंट डिफेक्टिव्ह असं म्हणतो, आणि इकडं प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स इथे मार्क करतोय. मित्रांनो लक्ष द्या आता व्यवस्थित. हा एक पॉइंटनी पुढे जातो. एक पॉइंट लक्षात घेऊया आपण. असं कन्सिडर केलं आपण मित्रांनो, जे 1000 कॉम्पोनंट माझ्याकडे आहेत तयार केलेत, लॉट साईज 1000 कॉम्पोनंट n लॉट साईज आहे. 1000च्या 1000 बरोबर एक्झॅक्टली करेक्ट आहेत. नॉट अ सिंगल कॉम्पोनंट इज डिफेक्टिव्ह. म्हणजे 0 डिफेक्टिव्ह आहेत. काय होईल रे? 100% प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स. काही होऊ दे, आय एम कॉन्फिडंट. कुणीही चेक केलं, कुठलंही सॅम्पल घ्या, 100 म्हणजे सगळे चेक करा, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. सो देर विल बी 100% possibility or probability of acceptance. So can I say this is the point P? म्हणजेच काय?
इनकमिंग पर्सेंट डिफेक्टिव्ह 0, डिफेक्टिव्ह किती आहेत 0 आहेत, तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स इज 100%. हा पॉइंट काय दाखवणार आहे मला 100% प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स, 100% प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स. आर यू विथ मी? बघा मित्रांनो काय म्हणतोय, पूर्णच्या पूर्ण कंपोनंट आहेत हे नॉन डिफेक्टिव्ह आहेत, ओके आहेत, तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स 100%. उलट 1000च्या 1000 कंपोनंट डिफेक्टिव्ह आहेत. आता काय तेव्हा 25 त्यातले उचलले तरी सगळेचे सगळे डिफेक्टिव्ह येणार आहेत, पूर्ण लॉट रिजेक्टच होणार आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स इज 0. मी जर का असं म्हटलं 100च्या 100 म्हणजे पूर्णच्या पूर्ण 100% इथं डिफेक्टिव्ह आहेत, तर इथं काय होणार आहे, देर इज अ 0% प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स इज 0. म्हणजेच पी काय, पी पॉइंट काय, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स इज इक्वल टू 100% इज इक्वल टू 100%. आणि क्यू काय सांगतोय, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स इज 0%. So we need to go for this. So 0%. Yes. Now आता पुढे गेलं पाहिजे आपल्याला. इन बिटवीन असेल तर जसं जसं इनकमिंग पर्सेंट डिफेक्टिव्ह म्हणजे डिफेक्टिव्ह कंपोनेंटची प्रोबॅबिलिटी ऍक्च्युअल अवेलेबिलिटी वाढत गेली तर काय होईल, त्याप्रमाणे आपल्याला इथं असा कर्व भेटत असतो. सो इट विल बी लाईक दिस. एका सर्टन नंबर पर्यंत, जसं मगाशी म्हणलं 3% असतील तर तिथे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स इज हायर. मग असं एक पॉइंट दिला इथं, याला म्हणतोय आपण AQL. AQL नंबर ऑफ पर्सेंट डिफेक्टिव्ह कमी आहेत, डिफेक्टिव्ह कंपोनेंट कमी. AQL बघा काय म्हणतोय पॉइंट, इथून इथंपर्यंत म्हणजे डिफेक्टिव्ह कमी आहेत, तर इथंपर्यंत आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स हाय असते. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स हाय AQL पर्यंत, देर इज अ हाय प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टिंग द कम्प्लीट लॉट, कारण की नंबर ऑफ डिफेक्टिव्ह कमी आहेत, नंबर ऑफ डिफेक्टिव्ह कमी आहेत. तरी पण लक्षात घ्या की इथं 3च डिफेक्टिव्ह आहेत, 3 डिफेक्टिव्ह आहेत आणि कंडिशन पण 3 असेल, नक्कीच एक्सेप्ट होईल. पण डिफेक्टिव्ह 10 आले तर 10च्या 10 डिफेक्टिव्ह 1000 मधले त्या सॅम्पल मध्ये येणं शक्य नाही होत. बघा मी काय म्हणतोय, 10च्या 10 डिफेक्टिव्ह येणार आहेत का त्याच्या सॅम्पल मध्ये? 25 पैकी मध्ये 1000 कंपोनेंट कॅपिटल N इज इक्वल टू 25 आणि C इज इक्वल टू 3. पण मी काय म्हणतोय आता 1000 पैकी 10 कंपोनेंट डिफेक्टिव्ह आहेत, 10 कंपोनेंट डिफेक्टिव्ह आहेत. Every time within that 25 samples, is it possible to capture that 10 defectives? No. कधी कधी एकच येईल, कधी 2 येतील, कधी 5 येतील, कधी 7 येतील, पण प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स इज हायर, कारण की 1000 मधले 10च डिफेक्टिव्ह आहेत म्हणून फक्त. आणि मग इथं कधी कधी असं पण होईल, चांगला लॉट आहे, 1000 पैकी 10च डिफेक्टिव्ह आहेत, मला 25 पैकी 3 डिफेक्टिव्ह ओके आहेत. तसं बघितलं तर मग 25 ला 3 तर 1000 ला किती, 3 चौक 12, 12 10 120 पर्यंत ओके असले पाहिजेत, बरोबर का मित्रांनो? पण नाही, इथं आपले 10च आहेत, म्हणजे देर इज अ हाय प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स. ह्या रिजन मध्ये हाय प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स इज हाय. पण कधी कधी असं होईल, ते 10 पैकी 7 कंपोनंट कॅप्चर झाले, 25 मध्ये सापडले आणि तो पूर्ण लॉट रिजेक्ट झाला. मला लिमिट कितीच आहे? 3च, आणि 7 सापडले मला, पूर्ण लॉट रिजेक्ट झाला. म्हणजे चांगला लॉट पण रिजेक्ट व्हायला लागला. आणि दॅट इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी ऑफ रिजेक्टिंग द गुड लॉट, प्रोबॅबिलिटी ऑफ रिजेक्शन ऑफ द गुड लॉट. सो दिस इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी ऑफ rejecting good lot. म्हणजेच हे काय झाले रे, प्रोड्युसर्स रिस्क. बघा लॉट साइज जे आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिफेक्टिव्ह पण कमी आहे, तरी पण ते सापडले गेले. तयार करून काही फायदा नाही. अरे यार, बॅड लक ऑफ मी तयार चांगले केले, 1000 कंपोनंटमध्ये 990 चांगले केले, 10च फक्त डिफेक्टिव्ह होते आणि तेच सापडले. व्हेरी बॅड. आपण असंच करतो, नेहमी असतं लायसन आपल्याकडे,
आणि बरोबर लायसन घरात असतानाच पोलीस पकडत असतो. युअर रिस्क इजंट इट. काही लोक असतात कधीच लायसनच नाही त्याच्याकडे, तरी पण हिंडत असते, तरी पण पकडत नाहीत. दॅट इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स. करेक्ट ना मित्रांनो? हेच इथे प्रोबॅबिलिटी ऑफ रिजेक्टिंग गुड लॉट प्रोड्युसर रिस्क. कधी कधी असं होईल नंबर ऑफ डिफेक्टिव्ह जास्त आहेत, नंबर ऑफ डिफेक्टिव्ह जास्त आहेत. म्हणून मित्रांनो हे AQL म्हणजे काय? एक्सेप्टेबल क्वालिटी लेवल. एक्सेप्टेबल क्वालिटी लेवल इथपर्यंत चालेल, पण तिथं थोडीशी रिस्क आहे, थोडीशी रिस्क आहे. इथं मात्र नंबर ऑफ डिफेक्टिव्ह जास्तच आहेत. नंबर ऑफ डिफेक्टिव्ह 900 म्हणजे 1000 कंपोनंट मधले 500-600 कंपोनंट 700 कंपोनंट डिफेक्टिव्ह आहेत. त्यातलं 25चं सॅम्पल उचलायचं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स इज व्हेरी लो. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्स इज व्हेरी लो. बघा इथं पॉईंट येतो, इथं मगाचा इथं पॉईंट होता इथं, आणि म्हणून याला काय म्हणतोय आपण? RQL रिजेक्टेबल क्वालिटी लेवल. रिजेक्टेबल क्वालिटी लेवल नोट करून घ्या. AQL एक्सेप्टेबल क्वालिटी लेवल, RQL रिजेक्टेबल क्वालिटी लेवल. आता 1000 मधले मित्रांनो 700 कंपोनंट डिफेक्टिव्ह आहेत, 700 कंपोनंट डिफेक्टिव्ह आहेत. तरी पण मी दिला लॉट. काय व्हायच ते होते, जाऊ दे चल. मी 25 उचलले OEM ज्यांना दिलेत त्याने. तर 25 पैकी आपण फक्त किंवा 25च्या 25 चांगलेच, 700 खराब आहेत पण 300 चांगले आहेत, ते 300 पैकीच 25 उचलले गेले. हो, हुज रिस्क? कन्झ्युमर्स रिस्क. कारण मी सॅम्पल इन्स्पेक्शन केलं आणि त्यात मला चांगले सापडले, खराब झालेले सापडलेच नाही आहेत. मीन्स व्हॉट? दिस इज नथिंग बट probability of accepting the bad lot. Probability of, बघूया आपण हे, this one, probability of accepting bad lot. याला काय म्हणूया? कंझ्युमर्स रिस्क. इट इज कॉल्ड ॲज कंझ्युमर्स रिस्क. स्टेटमेंट लक्षात ठेवा. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टिंग द बॅड लॉट, रिजेक्टेबल लॉट, दॅट इज कॉल्ड ॲज कंझ्युमर्स रिस्क. प्रोबॅबिलिटी ऑफ रिजेक्टिंग गुड लॉट, प्रोड्युसर्स रिस्क, ह्या लक्षात घेऊया. अँड दिस इज RQL रिजेक्टेबल क्वालिटी लेवल, AQL एक्सेप्टेबल क्वालिटी लेवल. आणि कधी कधी असं मध्येच जर का 50% वरती मार्क केलं तर याला LTPD, लॉट टॉलरन्स पर्सेंट डिफेक्टिव्ह. इथं इनडिफरन्स IQL पण म्हटलं जातं याला. याला काय म्हणतात? IQL इनडिफरन्स क्वालिटी लेवल. इनडिफरन्स क्वालिटी लेवल मे नॉट, मे बी एक्सेप्टेड, मे बी रिजेक्टेड. सो 50% ऑफ द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सेप्टन्सला जे असते त्याला काय म्हणतो आपण? इनडिफरन्स क्वालिटी level. It is called as indifference quality level. And friends, this is nothing but the OC curve. This is nothing but the OC curve. मित्रांनो, फिजिकल एक्झाम मध्ये याच्या हा वरती 7 मार्काचा क्वेश्चन नेहमी असायचाच. जी स्कीम मध्ये 8 मार्काचे क्वेश्चन याच्यावरती. आणि तुमच्या आईस्क्रीमचा पेपरच नाही झाला, बट येस इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल. याच्यावरती 1 मार्काचे काही क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. So surely you will think of this. So consumer risk, producer risk आपल्याला चांगले समजलेले आहेत. And accordingly you can think of about this sampling inspection also. पण नक्की सॅम्पलिंग इन्स्पेक्शन हेल्प करत असतं. हां, थोड्याशा रिस्क याच्यामध्ये येतच असतात. त्या रिस्क पण आपण मार्क केलेल्या आहेत. त्या प्रोड्युसर रिस्क म्हणजे काय आणि कंझ्युमर रिस्क म्हणजे काय. RQL म्हणजे रिजेक्टेबल क्वालिटी लेवल, AQL म्हणजे एक्सेप्टेबल क्वालिटी लेवल. व्हॉट इज मीन बाय द P पॉइंट, व्हॉट इज द Q पॉइंट? P that is nothing but 100% probability of acceptance. Q ला काय आहे? 0% probability of acceptance. That is 100% of probability of rejection. रिजेक्टच होणार आहे तो. सो Q पॉईंटचा मिनिंग माहिती झाला. आणि इन बिटवीन पॉईंट AQL, LTPD, RQL हे पण आपल्याला माहिती आहेत. अँड अकॉर्डिंगली वी आर हॅव्हिंग अ गुड नॉलेज ऑफ दिस सॅम्पलिंग इन्स्पेक्शन. होप तुम्ही हे व्यवस्थित रीड करून घेणार आहात. मित्रांनो, आजच हे आर्टिकल व्यवस्थित पूर्ण करून घ्या. इफ एनी प्रॉब्लेम यू कॅन डिस्कस विथ मी, पण अभ्यास करत राहा. सो थँक्यू फॉर टुडे. थांबणार आहोत आपण इथं. पुढच्या लेक्चरला पुढचा टॉपिक कव्हर करून घेऊ.